काय झालं? लागलं ना हाताला? हा, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? घरात नोकर मंडळी आहेत ना, त्यांना सांगायचं ना, त्यांनी केलं असतं. तेज प्रताप, फार नाही लागले, ते थोडंसंच फक्त लागलंय ना. पण थांबा जरा. थांबा, आत्तापर्यंत ठीक आहे. काम करा, आतमध्ये जावा आणि धुवून घ्या ही जखम आणि त्यावर मलम बिलम काहीतरी लावा. हा, चला उठा, जाऊ द्या इकडे ते. जा, उठा, चला चला चला. तेज प्रताप, सो सॉरी. खरंच खूप मोठी चूक घडली माझ्याकडून. मला जेन्युइनली असं वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल. मला पण वाटलं होतं की सगळं चांगलंच होईल, पण तरी मी तुम्हाला अलर्ट केलं होतं की हे असलं काय करायला नको, पण तुम्ही नाही ऐकलं ना माझं. विचारायला जावं म्हटलं तर सगळे अर्धवट उत्तरं मिळतात. जाऊ द्या, सोडा. तेज प्रताप, मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये. तुझ्या आप्पांचं गावात इतकं नाव होतं, एवढं सामाजिक कार्य केलं त्यांनी, आदर्श शिक्षक होते अरे ते. मग आज आजी काय बोलत होते नक्की? एवढं काय झालं की घरात त्यांचं नावही घ्यायचं नाही असं सांगितलं त्यांनी? काहीच कळत नाहीये मला. हे बघा वैदी, हे सगळं पचवायला ना मला पण जड जात आहे. काहीतरी भूतकाळ आहे ह्या माग, म्हणून ती मला स्वप्न काही नाही. आधीच माझं डोकं भंजाळलंय, जाऊ द्या. माझ्याशी बोलण्यात काय हरकत आहे? एकदा बोलून तरी बघ, कदाचित मन मोकळं होईल. वैदी, आपणच्या ज्या काही आठवणी आहेत ना, त्या सगळ्या पुसट आठवणी आहेत. ठोस अशी काही माहितीच नाहीये. म्हणजे असं वाटतं की माझ्या आयुष्यातल्या पुस्तकातली मधली पानं कोणीतरी तरी फाडून टाकलीत आणि मधल्या काळात काय झालं काय नाही काहीच अंदाज नाहीये. माईसाहेब काही बोलल्या का? त्यांनी शपथ घातली मला, म्हणाला की यापूर्वी तुम्ही काही विचारलं नाही, आताही काही विचारू नका. त्यामुळे हा विषय आता इथंच संपला. एक काम करा, हा फोटो घ्या आणि आपल्या खोलीत ठेवा. खोलीत तर ठेवू शकतो ना आपण आपल्या, ठेवून द्या फोटो. आणि हे सगळं मी आवरून घेतो. आधी त्याला मलम लावा, जखम धुवून. मी आलोच हे सगळं बाहेर टाकून.
पुन्हा ह्या विषयी आमच्याशी काही बोलायचं नाही आणि तुम्ही जर हा विषय काढला तर आमचं मेलेलं तोंड बघा तू. भाजी कोणी केली? मी केली सासूबाई. कशी झालीये? वय ग पुष्पे, एरवी मिठाचं पोतं बरोबर घेऊन फिरणारी तू भाजीत मीठ टाकायला विसरलीस? राहिलंय का ते ना सासूबाई? काय झालं? राहू दे, उगा सारवा सारव करू नको. मीन पळसाला पाजतीन. तुझ्यात काय म्हणजे काय बदल झाला नाही बघ. वय ग माई, तू तर म्हणली आपण सगळे जण जेवायला बसणार आहे. मग आहेत कुठे सगळे? तेज प्रताप कुठे आहे? आजी तो जरा बाहेर गेलाय. जरा कसं बाहेर जातात? आजी लय भारी जोक करतेस हं तू. काय नाही, मी सांगते. तो गेला असेल बायकोचा पदर धरून. वय ना? असं काही नाही आजी. तू वैदेहीला गौऱ्या थापायला लावल्या ना, ती गोठ्यात गेली आणि तेजाला जरा काम होतं म्हणून तो बाहेर गेला. वय काय लक्षात आहे तिच्या? अरे वा, जाऊन बघायलाच हवं कशी गौरी थापते ती. चांगलंय. पापड छान आहे हं? पण भाजी दादा, दादा, काय पाहिजे वहिनी साहेब? ते शेण हवं होतं, गौऱ्या थापायच्या आहेत. देतो की. घ्या वहिनी साहेब. वहिनी साहेब, बंगल्यावर देऊन येऊ का? नको नको, बंगल्यावर नको, मीच घेऊन जाते. हा म्हणजे दोन्ही गोष्टी. थांबा. घ्या वहिनी साहेब. काय करू याचं? डोक्यावर ठेवा. एक मिनिट हा. हे हा. पुन्हा ह्या विषयी आमच्याशी काही बोलायचं नाही आणि तुम्ही जर हा विषय काढला तर आमचं मेलेलं तोंड बघा तू.
तेजला नाही, आज एवढं शांत शांत काय? काय सांगू तुला थंडर, माझं डोकंच चालणं झालंय, काय सुधारणच झालंय मला. घरात काय मॅटर झालं का? का तू सुखात मी तुम्हाला काय बोलला? नाही, ते काय नाही, पण आज आज कोण वाजते तुझा? माझा नाही, तुमचा वाचतोय. सुखत मिस्टरांचं फोन. 100 वर्ष मरणार नाही बघा हे. शांत, आतमध्ये न जाठव. सुखात मी नाही, दुःखी आत्मा दुःखी. हा, बोला सर. पवार, तुम्हाला फोन उचलायला सुद्धा एवढा वेळ लागतो का? शाळा सोडून कुठे फिरताय तुम्ही? सर, कुठे फिरत नाही सर. ते मी तुम्हाला म्हणलं होतं ना सर, आज माझ्या वडिलांची जयंती आहे म्हणून ते त्याच कामात होतो सर जरा. मी पण तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणाकरता तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही सुट्टी घेतली कोणाला विचारून? अहो नाही, सॉरी सर, म्हणजे सुट्टी नाही सर, मी घरी एकटाच आहे ना सर, म्हणून सगळं मलाच करावं लागतं सर. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, कळलं ना? नाही, पवार साहेब, तुम्ही उद्याला याच. तुम्ही आलात की आपण सगळं सविस्तर बोलूया. 4 दिवस नाही झाले यांना जॉईन होऊन, सुट्ट्या मारतायत. नाही सर, अहो हे बघा सर, आजची एकच दिवस सर, उद्यापासून असं नाही होणार सर. हा शब्द आहे आपला सर, आणि आपला शब्द म्हणजे शब्द असतो सर. हे बघा, पुन्हा असं नाही होणार सर. मी काळजी घेतो सर. हे बघा, आज फक्त जयंती आहे म्हणून ते. हॅलो 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 सर, ठेवला फोन. तेजदा शिव हाय मास्तर, राव असा म्हणतो की शिक्षण अधिकारी आहे. नाही, ती शपथ घेऊन सांगतो, ह्याची उचल बांगडी मी करणार. तेजदा मला ह्यो अशा भाषेत बोलतोय की नाही, ते मला अजिबात पटलेलं नाही. थंडर, आधीच माझं डोकं फिर. तू त्यात भर घालू नकोस. म्हणजे मामला एवढा गरम झालाय तर मला सांगा, थंडरला सांगा, थंड करून टाकतो. आजी आली घरी, आजी आजी पण आल्या आल्या राडाच घातलाय तिनं. वैदेनं बाहेर काढा म्हणाले. तेजदा तुम्ही एक बकरी कापाच, नाही त्याशिवाय काही सगळं सुटणार नाही. आधीच गुंता, त्यात आणि गुंता झालाय. आणखी बडी शेणाची टोपली. काय मॅटर आहे, काय चाललंय यांचं? एक मिनिट, तू थांब, मी आलोच. देवा देवा, आले फायनली. काय डेंजर वजन आहे याला. हे दमले. काय गाणं वाज येतोय. कसं करतात लोक हे? आता काय करू? गवऱ्या तर थापाव्या लागतील, त्याशिवाय काही ऑप्शनच नाही. पाण्याची बकेट ठेवून गेले होते मी, कुठे गेले?
शाबाश. व्हेरी गुड वैदू. आता महत्वाचा टास्क. हो काय करता तुम्ही? हे शेण का आणलंय? एक्सपेरिमेंट, हा? संशोधन करतेय. तू करणार मदत? संशोधन? हो. शेणात? असं काय शोध लावणार आहे तुम्ही हे शेणात? हा? खरंच किती इनोसंट आहेस रे तू. वेडा कुठचा. वेडा? आहे हाय नवीन शब्द. एक मिनिट, लगेच डायरीत लिहून घेतो. हा अरे तू अजूनही ते डायरी कॅरी करतोस? हा मग आपलं एकदा ठरलं की ठरलं, कारण आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो, मला माहितीये. पण तू आता इथून जा, मला खूप काम येतं रे. जातो. एक मिनिट, तुम्ही या शेणाचं काय करणार हे नाही सांगितलं. गौऱ्या थापायच्या शेणाच्या. काय? गौऱ्या? पण ते कशाला? आजींची ऑर्डर आहे. अरे मी काल ना घरभर धूप फिरवत होते. गौरी टाकली का त्यात? हा? शेणाची गौरी? नाही आजी, ते नाही टाकलंय, पण धुपाला लाकडाचा विस्तव चालतो ना, गौरी कशाला? तर नाहीये शेणाची गौरी. उद्या सकाळी उठायचं, गोठ्यात जायचं, शेण काढायचं, त्याची गौरी बनवायची आणि सांच्याला या धुपाबरोबर जाळायची. अच्छा, असं झालंय होय. पण हे सगळं जमणार आहे तुम्हाला? जमवावं लागेल. हा? अरे म्हणजे एखादी गोष्ट मनावर घेतली की ती जमते ना आपल्याला, तसं हेही जमेल. तू बघच मी कशा भारी गौऱ्या थापते ते. माझे बकेट. एक सेकंड. एक सांगू काय? सांग ना. म्हणजे माझी आजी वाईट नाही हो. माहित नाही ती तुमच्याबद्दल एवढा राग का करते, पण मला माहितीये. काय? अरे आपल्या माणसांवर आपला खूप जीव असतो ना, आणि अचानक एखादी व्यक्ती येते, त्या माणसावर हक्क गाजवायला लागते. मग कुठल्याही आईला किंवा आजीला असं वाटणं साहजिक आहे ना. पण तुम्ही कधी माझ्यावर हक्क आहे असं सांगितलंय? अरे ते हक्क म्हणजे तसंच नव्हतं. म्हणजे माझा तू जा रे. हे बघ, मला खरंच खूप काम करायचं. तू बडबडत बसलास ना, मला फोकस करता नाही येणार. उठ उठ, तू मला खूप डिस्टर्ब करतोस. मी कुठं? तू जा, मला काम करू दे. जातो मी. हा, जातो. गौऱ्या थापायच्या आहेत. देवा, पण या गौऱ्या बनवतात कशा नक्की? आजी, तुझं पाय दाबायला मिळतात का नाही? माझं भाग्यच आहे बघ. भाग्य? ते कसं काय? अगं म्हणजे आजकालच्या पोरांच्या नशिबात कुठं आजी असते, माझ्या नशिबात आहे. ए, माझ्या मरणावर टपली का तू? हा? अगे नाही, तसं नाही. काय आहे? पाय चेपतेस का हाडा मोडतीयस? जरा बेतानं. आता कसं लय भारी वाटतंय. मला पण लय भारी वाटतंय बघ. म्हणजे
अगं म्हणजे तुझ्या वैदेहीला बोललीस का नाही तिला भारी केलंच बघ. तुला सांगते आजी, एक नंबरची आगाव आहे ती पोरगी. परवा दिवशी काय केलं माहिती का, माझी कार घेऊन गेली मला न सांगता आणि नेली तर नेली, परत उलटून मलाच उलट सुलट बोलत होती. मी विचारायला गेले तर माझ्या पायात पाय घातला आणि कसलं जोरात मला तोंड आपटलं माहिती का. आणि तू मार खाल्लास? माझी नात आहेस ना तू, द्यायचे 2 लगावून. दिल्या असत्या ग. मग हात मोडला का तुझा? तेच काय? अगं नुसता बायकोच्या मागं बायकोचा पदर धरून असतो माहितीये का तुला. मग कसं मारणार. मी काय बोलायला म्हणायला गेलं की माझ्या चांगलं येते बाई सगळं. म्हणून आपलं तोंड बंद ठेवायचं आणि गप सहन करायचं बाई. काय करणार दुसरं. पण आजी मला माहितीये आता तू आलीस का नाही, तूच त्या पोरीची जिरवू शकतेस बघ. आधीच टक्कुऱ्यात गेली ती माझ्या. बघते ना काय करायचं तिचं. अगं एकच पाय नाहीये मला, दुसरा पण शेप. चिप दे. तुला म्हणलं ना माझं नशीबच आहे दे. वैदेही, तू कबड्डीच्या इतके मोठे मोठे अपोनंट्सना फेस केले, हे तर फक्त शेण आहे. आता जरा घट्ट वाटतंय, थापून बघू का? अरे यार, हे चिकटत का नाहीये? हे कसं झालंय ते? थोडं अजून घट्ट करायला पाहिजे वाटतं. आता तरी चिटक. एक, 2, 3. आई, काय होतंय? नुसतं घोळ होतोय सगळं. धड चिकटत पण नाहीये, धड हातात येत पण नाहीये. काय झालं की नाही गौऱ्या थापून?